हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण मुंगाची डाळ टाकून चिवळीची भाजी बनवूया। तर ही चिवळीची भाजी आहे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर मिळते आणि थंड असते ही भाजी, सीझनेबल भाजी आहे। तर ते बनवायसाठी आता आपण कांदा मिरची कापून घेतलेली आहे, मुंगाची डाळ भिजवून घेतलेली आहे। तर आता ह्या भाजीला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी निवडून, आणि आता याला आपण बारीक चिरून घेणार आहोत। बारीक चिरून घ्यायचं आहे, कचरा काडी जे पण असेल ते साफ करून घेतलेलं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून आपण त्याला चिरून घेतलेलं आहे। तर चला भाजी बनवायसाठी आपण आता तेल गरम केलेलं आहे, 2 चमच तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे। लसूण छान परतून घ्यायचं आहे। थोडंसं लसूण परतल्याच्या नंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा टाकायचा आहे। कांदा आणि हिरवी मिरची छान परतून घ्यायची आहे। बघा, या पद्धतीने छान कांदा मिरची परतून घ्यायची आहे। नंतर त्यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ आणि थोडीशी हळद टाकायची आहे। सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये चिवळीची भाजी टाकायची आहे। चिवळीची भाजी छान मिक्स करून घ्यायची। भाजी छान मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेली मुंगाची डाळ, भिजवलेली आणि स्वच्छ धुवून भिजवून ठेवलेली डाळ आपण टाकलेली आहे आणि छान मिक्स करायचं आहे। डाळ भिजत टाकायच्या अगोदर छान धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपण ह्या भाजीला त्या भाजीच्या पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा पाणी वगैरे नाही टाकायचं आहे। या पद्धतीने आपली मुंगाची डाळ, चिवळीची भाजी टाकलेली मुंगाची डाळ तयार आहे। खूप हेल्दी भाजी आहे ही, उन्हाळ्यामध्ये मिळते, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल